याचा तर फायदा घेतात पोरं. खरं खरं आहे, त्यांच्या समोर नाही बोलायला पाहिजे ना असं, म्हणून ते तसे हे वाट्यात बियांडाळात्यात. नाही नाही, तू रट्टेच खाणार आहे. घे मिरच्याचं. चल आत्याबाई वाट बघत असं गावात. चल 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 लवकर चल. तर चला आता. हाय हॅलो नमस्कार माझ्या लाडक्या ताईंनो आणि दादांनो. तर आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गावाकडली चैतू. तर आज आमच्या आवनी काय घेतलंय बघा, काहीतरी खरेदी केली आणि लय मोठी खरेदी केली आहे की नाही. काय खरेदी केली? मोबाईल घेतला. हा तर हा, आणि मोबाईल लगेच या महाजनच्या हातात बघा. बघा हात झाला मालक लगेच. मोबाईल पप्पाचा पप्पाला देऊन टाक. हा तू 10वीचं वर्ष आहे, अभ्यास कर हाय की नाही. बघा असा वाढाव झालेला आहे आमचं पोरग. आता तुम्ही मोबाईल घेतला तो सारखा मोबाईल बघणार. तर असं आहे, त्यांचा मोबाईल हँग होत होता, फोन आल्याला उचलत नव्हता आणि काहीच होत नव्हता. तर त्यांनी जाऊन मोबाईल घेतला आणि आम्हाला म्हणले सुद्धा नाही, गपचूप घेऊन आले. आणि मोबाईल सोबत आम्हाला ही गाड्या पण आले बघा. एवढं भारी चार्जिंगला पण लावले, एकदम भारीतलं गाड्या आहे बरं का. आणि तुम्हाला तर माहितीच आहे आम्ही मोबाईल कुठे घेत असतोय ते प्रज्योत शॉपमध्ये मस्तपैकी. ना आता मी पण जाणार आहे गावामध्ये प्रज्योत शॉपमध्ये. पण मला काय मोबाईल नाही घ्यायचा बरं का, मी जाणार आहे साड्या खरेदी करायला तिथं. तर आता ते पण माझ्यासाठी नाही घ्यायच्या बरं का. चला तुम्हाला मी सांगतेच, पुढे गेल्यावर सांगणारच आहे. हा तर बघा असा मोबाईल घेतलाय. खाली दाखवा ना पूर्ण. खाली त्याला हे नाही काय, विवो 8GB आहे ना, सगळ्यात मोठा. काय करणार आहे आता, व्हिडिओ बनवणार आहे का तुम्ही? असंच कशाला घ्यायचं, काहीतरी त्याच्यातून इन्कम झाली पाहिजे तर उपयोग आहे, नाही तर काय उपयोग आहे घेऊन. पहिले खराब झाला म्हणून एवढ्या मागाचा घेतला का एवढा. तर असं आहे, त्यांना मी म्हणते तुम्ही पण बनवा व्हिडिओ. ते नाही बनवते, त्यांना नाही आवडत असं आहे. तर इकडं नाणी पण आली होती, हाय नाण्याचे. तर असं असतंय आमच्या घरात. आमच्या आजी बाबाला एवढं माहीत नसतं, एवढं आमच्या नानी आजीला माहीत असते. कारण आहे ना आजी बाबा माझ्या सख्या सासू सासऱ्यापेक्षा आहे ना ही माई जवळची सासू आहे. हिला आमचं सगळं माहीत असते सगळं. हा आम्ही आमच्या आजी बाबाला एवढं लय बारीक सांगत, एवढं हिला माहीत असते. सांगत नाही तरी तिला सगळं माहीत असते. हाय ना पप्पा, खरं आहे ना. तर असं आहे. चल ना जाऊ का गावात मग. चला तर आपण जाऊ आता गावात, तुम्ही पण चला. तर चला आता मी निघत मध्ये. आणि तुम्हाला पण आता जे कोणी व्हिडिओला नवीन आले असेल त्यांनी व्हिडिओ कंटिन्यू करा आणि मध्ये स्किप न करता पूर्ण बघा. एक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा छान अशी. तर चला आणि व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. तर चला आता मिरच्या पण टाकणार आहे जाता जाता. इथं मिरच्या आणि हळद आहे दळायला घेऊन चाललेली. चला ए चल ना ऐ. असं आहे, मोबाईल मधलं जे असतंय ना दादाला माहिती आहे. छोकूच्या बापापेक्षा मला माहित नाही. तुम्ही काल घ्यायचा एवढा भारीतला मोबाईल, तुम्हाला माहित नाही तर. ऐ चल ना भाऊ, मी जाऊ का स्कूटी घेऊन? मग तू नको येऊ, मी जाते. ओ द्या चावी, चला. तू लय वाढावानी नको करू, वाढावानी करू नको, कळलं का? खाशीन रट्टे. त्याला ते रट्टेवाल्याला आहे आता. त्याला लय दिवस झाले ना आता रट्टे नाही बसले. पोरं मोठाले झाले आता आणि वाटत ना
बराबरीला आलेल्या पोरांना मारायचं म्हणजे ते पण योग्य नाही, पण नाही ऐकल्यावर ते पण करावंच लागत नाही का असं. असा विषय बघा आता हे. याचा तर फायदा घेतात पोरं खरं. खरं आहे, त्यांच्या समोर नाही बोलायला पाहिजे ना असं, म्हणून ते तसे हे होत्यात, बियांडाळा त्यात. नाही नाही तू रट्टेच खाणार आहे. घे मिरच्याचं. चल आत्याबाई वाट बघत असं गावात. चल 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 लवकर चल. तर चला आता. तर बघा आम्ही आलो प्रोजेक्ट शॉप मध्ये. दादा आलेले आहेत आमचे. मला वाटलं आकाश दादा येईन, पण दादा आले. यांचं बाळ बघा इकडे बसलंय आणि आम्ही बघतोय आता साड्या. तर खूप भारी भारी साड्या आहेत इथं. तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं होतं मी. साड्या घेऊन झाल्यावर आम्ही आलो गरम गरम वडापाव खायला. एकदम गरम होता, लय भारी होता वडापाव. तुम्ही पण या वडापाव खायला. तर चला वडापाव खाऊन झाला आणि मग घरी आलो डायरेक्ट आम्ही. साड्या पण घेऊन झाल्या. घरी आल्यावर पाऊस पण चालू झाला. मग म्हणलं चला कपडे पटापटा काढून घेऊ. तर माझी गडबड तीच चालू होती कपडे काढायची. आणि पाऊस यायला लागला म्हणून खूप आनंद झाला होता. कारण की नाही का शेतकऱ्याचं कसं असतं, पाऊस चालू झाला मग ज्याला त्याला असं वाटतं का नाही का आपल्या पेरण्या होऊन जातील. ते शेवटी काय सगळ्यांचं त्याच्यावरच पोट असतं. म्हणून पावसाची आतुरतेने वाटच बघत असतो, कधी येईन कधी काय होईन ते. पाऊस अरे काय मोबाईल बघतो निसता. त्या पोराला तर काय करावा, नुसता मोबाईल बघतो. तर चला 10,000च्या साड्या घेतल्या ताईंनी. आता उद्या जायचंय आपल्याला 5ला. तर तुम्हाला उद्या 5चा सुद्धा व्हिडिओ येणार आहे. असं आहे. आणि पाऊस बघा किती चालू झाला. बरं झालं पाऊस आला, आपलं वाटाण्याचं चांगलं काम होईल आता. तर बघा इतकं भारी वाटत पाऊस आल्यावर. दरात पाऊस आलेला आहे एकदम एकदम मस्त. आणि असा पाऊस आल्यावर आता कुठेतरी आणखी जास्त यायला पाहिजे, म्हणजे आमची पेरण्या होऊन जात्या. एकदम मस्त पाऊस आलाय बघा. इतका भारी पाऊस आलाय ना, तर लय भारी आलाय. अरे वा 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 वा. आणि ना वादळ पण आहे. वादळ नाही पाहिजे बरं का, पण वादळ लई आहे. पायपुसणी भिजली. ए दादा तिकडं काय भिजलं नाही ना? हा पप्पा भिजले. काय म्हणले? हे बाळा खिडक्या बघून ये ना, जा ना. तो पाऊस काही लय आला नाही. आला थोड्या वेळ आणि बंद झाला. वाटलं होतं चांगला येईन आणि मग पेरण्या होत्या म्हणून, पण पाऊस काही लय आला नाही. तर मग आता केला स्वयंपाक. तर स्वयंपाकला आज मी लापशी. त्या छकूच्या पप्पाचं लय दिवसापासून चालू होतं आपल्याला लापशी बनव लापशी बनव. तर आज केली लापशी. तुम्ही सगळेजण या लापशी खायला. आणि इकडं डाळ भात पण केलंय बघा मस्तपैकी. मला लई लापशी आवडत नाही म्हणून मी तेल तापाय ठेवलंय. आणि म्हणलं तू थोड्याशा पाणीपुऱ्या काढावा. तर पुऱ्या काढीते उशाक थोड्याशा. त्यातली थोडीशी डाळ ठेवलेली आहे. आणि इकडं मसाला घेतला होता पाणीपुरीचा, तर तो पण आता मी करणार आहे. आणि माझ्यासाठी थोड्याशा पाणीपुरी आणि डाळ भात मी खाणार आहे, कारण की मला गोड लापशी आवडत नाही. तर असं आहे. तर या तुम्ही पण सगळेजण लापशी खायला आणि माझ्यासोबत पाणीपुरी खायला. तर चला कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ. लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. तर चला भेटू आपण अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. उद्याचा जो व्हिडिओ येणार आहे तो तुम्ही नक्की बघा, कारण की तो पण व्हिडिओ भारी राहणार आहे. तर चला भेटू आपण अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना गुड नाईट.